मध्ये प्रथमच 8 मार्चपासून या ठिकाणी राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दशरथ दाभोळकर आपल्याबरोबर. सर, काय सांगायचं? प्रथमतः मी लोकशाहीचं आभार व्यक्त करतो की आपण आमच्या टुर्नामेंटची दखल घेतली आणि त्याच्यामुळे आज तुमच्यासमोर बोलताना आनंद होतो आहे की गेल्या 20 वर्षानंतर आपण ह्या दर्जाच्या टुर्नामेंट घेतो आहे. आमचे चिपळूण क्रिकेट असोसिएशनचे सर्व सहकारी हे सुचा अण्णा आहेत, बाबूशेठ तांबे आहेत, आमचे आमदार शेखर निकम ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्व ही लोक आहेत आणि त्याच्यानंतर राजू सुतार, सचिन कुलकर्णी यासारखी सर्व जुनी जाणत्या लोकांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही ह्या टुर्नामेंटचं नियोजन केलं. गेल्या वर्षी ह्याच टुर्नामेंट पवन तलाव मैदानावर आम्ही अंडर-14, यावर्षी शालेय टुर्नामेंट अंडर-16 या पद्धतीचे टुर्नामेंट घेतल्यानंतर आमच्या असोसिएशनला एक चांगला कॉन्फिडन्स आला की बाबा आपण राज्यस्तरीय टुर्नामेंट ज्या बापूसाहेब खेडेकरांच्या नंतर या टुर्नामेंट झाल्याच नाहीत आणि त्या टुर्नामेंट आपल्याला ह्या करायच्यात. 1 वर्षापूर्वीच माझी अध्यक्षपदी निवड झाली आणि आम्ही सर्वजण ॲक्टिव्हमध्ये आलो की आपण काहीतरी या चिपळूण क्रिकेट असोसिएशनचा एखादा प्लेअर जर IPL सारख्या लेवलवर खेळायला गेला त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग त्या पद्धतीचं सीझन क्रिकेट स्पर्धा आपण टेनिस गल्लोगल्ली खेळतोय म्हणून ह्याच्या मॅचेस होणं गरजेचे आहेत. आज राज्यस्तरीय घेण्यामागचा एकच उद्देश आहे आमचा की आज पालक वर्गाला, आज सर्व मुलांना किंवा शाळेतल्या मुलांना ज्या अंडर-14ला मुलं आमची खेळली, 16ला खेळली, या मुलांना ह्या मुलं कशी हे लोक क्रिकेट कसे खेळतात आणि ह्या क्रिकेटचा दर्जा काय असतो, बॉलच्या आवाजावरून जो आवाज येतो आणि तो आवाज आपल्या चिपळूण तालुक्यात घुमणार आहे 20 वर्षानंतर. आणि ह्या अर्थानं खऱ्या अर्थानं आम्हाला लेदर बॉलची मॅच ह्या चिपळूणवासियांना त्याचा आनंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आमचे उपाध्यक्ष किरणजी सामंत साहेब यांच्याशी देखील आमची चर्चा झाली की मी चांगला उपक्रम तुम्ही घेत आहे आणि ह्या उपक्रमाला सर्वांनी, सर्व राजकीय पक्षातल्या सर्व लोकांनी आम्हाला खूप पाठिंबा दर्शवला आहे. त्याच्यामुळे ह्या टुर्नामेंट होणार आहेत. खूप दर्जेदार आणि चांगले रणजी प्लेअर या टुर्नामेंटमध्ये खेळणार आहेत. हेच आमच्या चिपळूण क्रिकेट 20 वर्षानंतर होतं आहे. तुम्ही स्वतः वानखडे स्टेडियमवरती गेला होतात आणि त्या ठिकाणचा अनुभव म्हणजे स्टेडियममधून बघणं मॅच आणि स्टेडियमवरती पाऊल ठेवणं कसं वाटलं? खरोखर आपल्या आयुष्यात प्रत्येकजण जो क्रिकेट खेळतो, ज्याला क्रिकेटबद्दल आवड आहे, त्याला नेहमीच असं वाटतं की वानखेडेसारख्या स्टेडियममध्ये आपल्याला एक आमचे मित्र सचिन कोळी यांच्या माध्यमातून मला तिथं जायला मिळालं आणि जे मामुनकर म्हणून आहेत, रमेश मामुनकर, ते पिच क्युरेटर म्हणून काम करतात. म्हणजे बऱ्याच मॅचच्या क्युरेटर म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांच्याशी बोलताना अनुभव आला की ग्राउंड कशा पद्धतीनं बनवलं पाहिजे, ग्राउंडची निगा कशी राखली पाहिजे की तुमच्या मॅच झाल्यानंतर तुम्ही ग्राउंडवर दुसऱ्या वेळी मॅच झाल्यानंतर याल तर नाहीत तर रोज त्याची साफसफाई आणि त्या ग्राउंडला पाणी मारणं आलं, त्याची साफसफाई आली, त्याच्यासाठी माणसं नेमणं आलं आणि ह्या प्रकारचं ज्या विकेट आज आम्ही मॅटवर क्रिकेट खेळतो आहे का तर नाईलाज आहे, आमच्याकडे ती सुविधा नाही. परंतु आपल्याकडं खेळाडू प्रधान असे आमदार सापडले आणि त्यांनी आता 3 पिच आपल्याला टर्फ विकेट ह्या पद्धतीनं दिलेत. हे मी त्यांना धन्यवाद देईन की अशा प्रकारचं कल्पक नेतृत्व असलं की त्या ग्राउंडचा चेहरामोहरा बदलतो. आणि चिपळूणचं पवन तलाव मैदान हे वानखेडेच्या कुठेही खाली नाही, कारण त्याला फक्त निगा राखणं असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आमची आहे की त्या ग्राउंडची निगा राखून त्याची व्यवस्थित जर आम्ही हे केलं तर ते देखील ग्राउंड एक चांगला अंतरमध्ये आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय दर्जाचा फर्स्ट क्लास क्रिकेटचा एक चांगलं ग्राउंड ते उपलब्ध होईल आणि त्यासाठी नगरपालिका सकारात्मक आहे, आमदार सकारात्मक, सर्व पक्षातील लोक सकारात्मक दृष्टिकोनातून आज पवन तलाव मैदानाकडे बघतात. हेच आमच्या चिपळूण क्रिकेट असोसिएशनचं यश आहे. स्पर्धेचा कालावधी आणि संघ? स्पर्धेचा कालावधी आहे 8 मार्च ते 17 मार्च. जवळजवळ 10 दिवस ही टुर्नामेंट आपल्या चिपळूणमध्ये रंगणार आहे आणि ह्या स्पर्धेसाठी नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणा, औरंगाबाद ह्याच प्रकारचे राज्यातल्या 8 टीम आपण दाखल घेतो. आपल्याला ॲक्च्युली भरपूर टीम येत होत्या, परंतु आपल्याला मर्यादित कालावधीमध्ये ह्या टुर्नामेंट जर घ्यायच्या झाल्या तर आपल्याला 8च टीम घेणं आणि ते लीग पद्धतीने आम्ही टुर्नामेंट घेतो आहे. आणि ह्या टुर्नामेंटला रणजी प्लेअरसारखे चांगले प्लेअर खेळणार आहेत, चांगले न्यू स्पोर्ट्ससारखं चांगलं हे रोहित राणेंची टीम आहे. म्हणजे चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. हे सर्व प्लेअर आपल्याला चिपळूणमध्ये बघायला मिळणार आहे. त्यांची राहण्यापासून सर्व व्यवस्था आपल्याला असोसिएशनच्या माध्यमातून करायचं आहे. हे जरी खर्चिक काम असलं तरी सर्व दानशूर व्यक्तींनी आम्हाला ह्यासाठी मदत केलेली आहे, हे आवर्जून आम्हाला सांगावं लागेल. आणि ह्या टुर्नामेंटचा हा स्वरूप आहे. काय नामवंत खेळाडू? आता नामवंत खेळाडू म्हणजे प्रवीण आमरे सर, जे रणजी खेळलेत आणि त्याचबरोबर इंडिया वन डे मॅच 23 वन डे मॅच खेळलेत आणि जवळजवळ टेस्ट मॅच खेळलेत 23. आणि अशा प्रकारचे नामवंत आपल्याकडे उद्घाटनच्या दिवशी येणार आहेत.
आणि त्याचबरोबर नामवंत क्रिकेटपटू म्हणजे रणजीमध्ये आता खेळणारा कॅप्टन अरमान जाफर सारखा एक चांगला म्हणजे तो रणजीमध्ये इन टीममध्ये खेळलेला तो आज इथं आपल्या तर ह्या ग्राउंडवर खेळणार आहे. म्हणजे चांगल्या मुलांचं क्रिकेट पद्धत आपल्याला आपल्या मुलांना बघायला मिळणार. पिच कशा पद्धती असेल का तुम्ही आता उल्लेख केला आता आपल्याला पिच आता तरी असोसिएशननी मॅट मागवलेत आणि मॅटवर ही टुर्नामेंट होईल, परंतु ग्राउंडची बाजूची आउटफील्ड आहे ती चांगल्यात चांगले दर्जा आपल्याला त्यात द्यायचं आहे. त्यासाठी रोलिंग आणि हे सर्व प्रकार पाणी मारणं नगरपालिकेचं सर्वात महत्त्वपूर्ण काम पाणी मारण्याचं काम आज चालू आहे. आणि त्याच्यामुळं त्या दर्जाचं जरी ग्राउंड नाही बनवलं, पिच नाही बनवता आलं, पण ग्राउंड त्या दर्जाचं आम्हाला बनवता येईल एवढा दृष्टिकोन आहे चिपळूण क्रिकेट असोसिएशन. त्यातून काही निवड प्रक्रिया वगैरे ह्याच्यातून आता ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे, ह्याच्यातून त्यांच्या टीममधले टॅलेंट आणि हे फक्त आमच्या हे जे आता जे मुलं समोर आहेत ह्या मुलांचा जो टॅलेंट आम्ही शोधतोय तो ह्याच्यातली मुलं आम्हाला मुंबईमध्ये पाठवता येतील. परंतु त्या टुर्नामेंट राज्यस्तरीय मुलांच्या क्रिकेट बघितल्यामुळे ह्या मुलांमध्ये एक वेगळा चैतन्य निर्माण होईल आणि क्रिकेटमध्ये आपल्याला ह्या मुलांमधून एखादा मुलगा शोधता येईल. तुमचा स्वतःचा एक खेळ तुमचा स्वतःचा मुलगा याच्यामध्ये आहे, तुम्हाला आवड आहे क्रिकेटची आणि मुलगा पुढे जावा असं वाटतं काय कधी? 100% प्रत्येक बापाला मुलगा पुढे, पण त्याच्या टॅलेंटवर त्यांनी जायला पाहिजे. आज आपण मुंबईत सारख्या ठिकाणी त्याला टाकले, जर टॅलेंट असेल तर नक्कीच पुढे जाईल. पण त्याच्या टॅलेंटवर माझा भरोसा आहे, परंतु त्यांनी खूप मेहनत घ्यावी लागेल. माझा मुलगा आहे म्हणून क्रिकेटमध्ये जाईल असं नाही, तर त्याच्या टॅलेंटवर त्यांनी गेलं तर मला समाधान वाटेल. आता क्रिकेटची आवड असल्यामुळं की एक छोटंसं कुठंतरी मैदान तयार व्हावं. जर पवनदलो मैदान कायम बुक असतं त्यावेळी ह्या मुलांच्या कुठं प्रॅक्टिस मॅच 12 वर्षाची अंडर 14ची एक नेट प्रॅक्टिस इथं आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये करतो की जेणेकरून चिपळूण क्रिकेट वाढलं पाहिजे आणि त्यातला एखादा प्लेअर IPL मध्ये जायलाच पाहिजे. हे एक स्वप्न पुराशी बाळगून आपण हे पिच जे हिरवगार केलं आहे त्याच्यामागचं एकच कारण आहे की चिपळूण क्रिकेटमधली मुलं ही बऱ्यापैकी IPLच्या दर्जावर जायला त्यांना वाटलं पाहिजे फील की आपण इथं खेळतोय, कंटाळवाणा वाटला नाही पाहिजे. म्हणून ह्या सर्व पिच आम्ही हे जे केलं आहे स्वतःच्या स्वखर्चातून फ्री ऑफ कॉस्ट आपण ठेवलेलं आहे की चिपळूण क्रिकेट असोसिएशनला आम्हाला पुढपर्यंत नाही आणि त्यातला प्लेअर एखादा जर गेला तर नक्कीच आम्हाला हे वाटेल. कसं आहे वेळ किती असतं बघा, म्हणजे आपण ह्या वयात तेवढी खेळू शकलो नाही तरी आपल्या पाठी ही मुलं आहेत ही खेळली पाहिजेत. हे जे वेळ जे आहे ना ते खूप भयानक असतं. क्रिकेटचं वेळ आहे ते खूप भयानक आणि कोकणामध्ये खरंच का नाही 8 मार्चपासून हा सगळा नाद घुमणार आहे. कसं वाटतंय की हा सगळा विषय होतो आणि मनापासून तुम्ही पण स्वतःला क्रिकेट त्यावेळी त्या काळात खेळायचं, पण आता ह्या मुलांना खेळताना पाहताना 100% आनंद वाटतो की आपण भविष्यात जेव्हा मी बापूसाहेब खेडेकर हे टुर्नामेंट भरवायचे तेव्हा वाटायचं की आपण पण सध्या क्रिकेटसाठी काहीतरी करावं, पण तो चान्स तो हे मिळायचे योगायोग असतो आणि तो उदय गाणेकर मग मला अध्यक्षपदावर जायचे योग मिळाला. या सर्व जे असोसिएशनचे पदाधिकारी आहे मग सुचारण्यात ह्यांनीच दिला चान्स आणि त्याच्यानंतर मग दिलेल्या संधीचं सोनं करणं, एका वर्षाच्या आत ते 4-5 टुर्नामेंट भरवणं आणि त्याच्या मागं लागून ते टुर्नामेंट आज स्वप्न सत्यात उतरलं असं एवढंच म्हणेन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.